आहे आणि याच पार्श्वभूमीवर किती लोकांना हद्दपार करण्यात आलेला आहे जळगाव. होलीचे सण येत आहेत, म्हणजे येणारे 2 दिवस आम्ही अवैध जे दारू आहेत त्याच्यावरती विशेष मोहीम राबवणार आहे. खास करून देशी दारू असतील, गावठी दारू असतील, त्याच्यावरती आम्ही विशेष मोहीम राबवते. आणि दिवशी आम्ही सर्व ठिकाणी नाकाबंदी आणि त्याच्यासोबत पेट्रोलिंग देखील राहणार आहे. आमचा हीच प्रयत्न राहील की कोणत्याही महिलांना छेडछाड होणार नाही आणि दुसऱ्यांना जे कोणी ते खेळत नाही म्हणजे फुगा फेकून देणं, म्हणजे जे लोकांचं त्यांचं ओळखीचं नाही अशा लोकांवरती फुगा त्याच्यामध्ये पाणी आणि काही रंग असतात ती फेकून देणं आणि छेडछाडचं उद्देशाने काही महिलांना वरती फेकणं असे जर कोणी करत असेल तर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून त्याच्यावरती कारवाई करायचं आम्ही आदेश देण्यात आलेला आहे. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला किमान 2-3 ठिकाणी आपलं नाकाबंदी राहणार आहे. आणि त्याच्यासोबत ज्या ज्या ठिकाणी याच्यापूर्वी प्रॉब्लेम झाले होते आणि ज्या ठिकाणी जास्त गर्दी होईल त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तर राहणार, त्याच्यासोबत काय ठिकाणी मी ड्रोन देखील आम्ही वापरणार आहे. अशा घटनेमध्ये अल्पवयीन मुलं देखील असतात, पण त्यांच्या मातांवर आईवडिलांवर गुन्हे दाखल होऊ शकतात. अल्पवयीन मुलांनी म्हणजे असं गुन्हेगारीचं काही जर झालं असतील त्याच्या संबंधित आईवडिलांचं देखील म्हणजे कायदेशीर कारवाई करणार आहेत. म्हणजे फक्त त्यांनी एन्जॉयमेंटमध्ये एक लिमिट जर क्रॉस झालं असेल त्याला वॉर्निंग देऊन सोडते. बट जर गुन्ह्याचं स्वरूपाचं काही जर कृत्य त्यांच्या हातात घडलं मग आईवडिलांच्या वरती पण कायदेशीर कारवाई करणार आहे.